पौड गावाच्या जवळ आपण पोचत आलो आहोत. आपल्याला कोळवणच्या इथे वळायचं आहे. येस येस, पौडला इथं थोडं पुढे गेलं की पौडला वळायचं आपल्याला. तिकोणीच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत. वा, लोणावळा इकडे. नमस्कार मित्रांनो, 9 मे 2026 रोजी आम्ही घनगड या अजून एका किल्ल्याचा ट्रेक केला. या दिवशी भटकंती ग्रुपमधील बरेचसे मित्र बिझी होते, त्यामुळे मी आणि अमर सकाळी 5:30 वाजता पुण्यातून निघून पौड घुसळखांब मार्गे एकोले गाव गाठले. वाटेत नाश्ता करून साधारण 9:30 वाजता आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो. यावेळेस रस्त्याची परिस्थिती चांगली होती, पण शेवटचा थोडा भाग खराब होता. पण येस, घनगडच्या जवळ आलेलो आहोत आपण आता. येस, आणि छान रस्ता आहे. मस्त रस्ता आहे, दोन्हीकडे छान हिरवं गार सगळं आहे. उन्हाळ्याच्या दिवसात एवढं हिरवंगार आहे, नाही का? येस, लई भारी. याच रस्त्यावर वाटेत कोराईगड हा किल्लाही दिसतो. हा पण एक सुंदर ट्रेक आहे. तो आम्ही डिसेंबर 2023 केला होता. घनगड अकोले. घनगड किल्ला दिसायला एखाद्या अजस्त्र भिंतीसारखा वाटतो. हा किल्ला प्राचीन व्यापारी मार्गांचा पहारेकरी होता. किल्ल्याजवळ पोचल्यावर बाजूलाच आपल्याला नवरा नवरी हे सुळकेही दिसतात. घनगडच्या पायथ्याशी रस्ता डेंजर आहे. जोशी फुल स्किल, ड्रायव्हिंग स्किल दाखवत आहेत जोशी. अशा तऱ्हेने 9:40 आपण घनगडला चढायला सुरुवात केली आहे. आपल्याला तिथे समोर जायचं आहे. जोशी आपल्या पुढे आहेत आणि समोरवरती कसं काय. एक्सलंट, ग्रेट स्पिरिट. हा समोर घनगड आणि उजवीकडे समोर तेलबैला. आणि चला तिथपर्यंत जायचं आहे. घनेश्वर महादेव मंदिर हे या ट्रेकमधला एक अतिशय शांत आणि पवित्र टप्पा आहे. स्थानिक मान्यतेनुसार किल्ल्याच्या संरक्षणासाठी हे मंदिर श्रद्धेचे स्थान आहे. किल्ल्यावर जाण्यापूर्वी किंवा उतरल्यानंतर या महादेवाचे दर्शन घेण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. किल्ल्यावर चढताना या परिसरातली दाट हिरवी झाडी नजरेस पडते आणि म्हणूनच मे महिन्यातल्या एवढ्या उन्हात सुद्धा गडावर यायची वेगळीच मजा जाणवते. रस्त्याने घामे घुम, आणि ह्युमिड झाली आहे जरा हवा, घाम निघतोय खूप. पण पॅच मस्त आहे. एक नंबर आहे. येस, चालू. कसं वाटतंय? व्हेरी गुड. अर्धा तर आलो आपण. येस, आता पोचणार. चलो. इकडून 2 रस्ते जात आहेत. एक मार्खिंडकडे इकडे आणि एक गडाकडे म्हणजे इकडे. आधी आपण आता मार्खिंडला जाऊन येऊ आणि मग गडावर जाऊ. ऑलरेडी व्ह्यू खूप छान दिसायला लागलेला आहे. म्हणजे तिकडे कुठेतरी धरणाचं पाणी दिसतं आहे. मे बी पवना पण असू शकेल. आणि जोशी आहे तिथे आपल्याबरोबर. आणि जोशींच्या मागे आयकॉनिक फेमस दगड. आणि मे महिन्यात सुद्धा इथे इतके दाट जंगल आहे, हिरवं. जोशी हाच तो.
ज्याच्यासाठी केला होता अट्टहास. येस ऑलमोस्ट पोचलोच आहे वरपर्यंत. शिडी दिसते, त्या शिडीवरनं आपल्याला वर जायचं. या गुहांच्या बाजूला वनविभाग आणि स्थानिक दुर्गप्रेमी यांनी मिळून लोखंडी शिडी लावलेली आहे. या शिडीच्या वरपर्यंत चढून आम्ही पुढील ट्रेक रूटचा अंदाज घेतला. तोवर उन्हाचा चटकाही चांगलाच वाढायला लागला होता. उतरताना मज्जा येणार आहे. अच्छा माहीत नाही बघ बरं. एक पाऊल वर जाऊन बघ. गडाचा पहिला बुरुज ओलांडला की उजवीकडे एक कड्याचा भला मोठा त्रिकोणी कातळ वरून कोसळून खाली पडलेला दिसतो. कड्याचा पडलेला हा भाग सर्वच ट्रेकर्ससाठी एक प्रमुख आकर्षण आणि विश्रांतीची जागा आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार हा कडा कोसळण्याची घटना ब्रिटिश काळात म्हणजेच 1818च्या सुमारास किंवा त्यानंतरच्या दशकांमध्ये घडली असावी असे मानले जाते. आम्ही देखील या ठिकाणी थोडी विश्रांती घेतली. चला चला. अशा पद्धतीने आपण यशस्वीरित्या धनगड कंप्लीट केलेला आहे. एस आणि आता आपण पुन्हा आपल्या परतीच्या वाटेवर लागलेलो आहोत. येस. लेट्स गेट बॅक टू सिटी. आता आपण चाललो खाली. येस सर. येत्या थंडीच्या सीझनमध्ये ग्रुपच्या सगळ्या मित्रांबरोबर परत एकदा याच गडावर यायचे आणि संपूर्ण बालेकिल्ला बघायचा असे ठरवून आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला. छान जंगल आहे इथे पण. परत येताना आम्ही एकोले गाव ते तामिणी आणि पुढे कोथरूड या मार्गाने आलो. हे अंतर साधारण 80 किलोमीटर आहे. यातील 7-8 किलोमीटरचा रस्ता खराब आहे आणि बाकीचा सर्व रस्ता उत्तम आहे. हा योगाभ्यास केंद्र इथे एक आहे प्रकार. म्हणजे असं एकदम हायफाय. हायफाय म्हणूनच मी म्हटलं 5 स्टार टाइप्स काहीतरी जबरदस्त.